झाडाने मात्र इथे मात्र कुठेतरी प्रत्येक खेळाडूला मंत्रमुग्ध केलं, प्रसन्न केलं, प्रत्येक खेळाडूला एक ऊर्जा दिली. सलामीची जोडी अक्षय आणि मयूर. गतवर्षी अक्षयने खूप जबरदस्त बॅटिंग केली होती. गतवर्षीच्या क्रीडा स्पर्धेमध्ये अक्षय खरंच खूप लाजवाब बॅटिंग केली होती. चला बॉलर नेम दिनेश धनाजी. चला वळणार होता मॅचच्या दिशेने. चला मॅच ऑन होते. नेक्स्ट मॅच टॉस जिंकला, फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. फर्स्ट ओव्हर व्हेरी फर्स्ट ओव्हर घेऊन आलाय धनाजी. नक्कीच अलीकडे आपण छावा सिनेमा पाहिला आणि त्या छावा सिनेमामध्ये आपण अशी बरेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समवेत असलेले मावळे होते. संताजी, धनाजी, गणोजी, काढोजी. त्यात हा एक मावळा मात्र धनाजी. हा मावळा आलाय 20 पिक्सल मेगा 20 पिक्सल या संघाचा धनाजी. पाहूया आता या मॅचला कशा प्रकारे सामोरं जाते. पहिलाच बॉल आणि व्हाईट बॉल होती सुरुवात. नो बॉल आणि नो बॉल वरती ड्राईव्ह केलाय. आपण तिकडे स्पॉन्सरच्या बॅनरला मात्र दाखवून दिलाय की मी आहे, मी अक्षय आहे. स्पॉन्सरने माझ्याकडे खरंच फोकस केला होता. त्याच्यावरती फोकस झाला होता. यंदाच्या वर्षामध्ये देखील शेतीजी यांना सांगतोय की माझ्यावरती कमेंट करा. एक चांगला प्लेअर आहे नक्कीच. 6 रन आले. आठ रन झाले. एक जबरदस्त ड्राईव्ह केलाय. टप्प्याचा बॉल तिकडे मात्र कव्हरला प्लेअर आहे तर बॉल थांबवलाय. पुन्हा पुन्हा चुकी झाली. कॉल दिलाय नो बॉल मध्ये प्लस करायचंय, करावं लागणार आहे. यावेळेचा बॉल सिंगल. जबरदस्त ड्राईव्ह केलाय. क्या बात आहे. मयूरचा बाहेर मधून लाजवाब खणखणीत आलाय चौकार. 4 रन. एक जबरदस्त मयूर आणि अक्षयची जोडी मात्र पाहायला मिळते. एक षटकार आणि चौकार ही सुरुवात मात्र या जोडीने केली आहे. 3 बॉल आणि पहिल्याच धावाची मात्र जर गणित पाहिली तर 14 अंकावरती धावून पोहोचले 3 बॉल मध्ये. पुन्हा इकडे बॉल चुकी झाली आहे धनाजी बरोबर. 3 बॉल आणि 15 रन. आणखी काय एक्स्ट्रा बॉल, वाईट बॉल. 3 बॉल 16 रन. पहिलीच घातक ओव्हर ठरते. पहिलंच महागडे षटक आलंय. त्या षटकातील बरेच बॉल बाकी आहेत. किती मात्र ड्राईव्ह करणारा प्रयत्न, बॉल मात्र थांबलाय. इथे मात्र बोलवलाय, बॉल मात्र तिकडे रिसीव्ह केलाय आणि येस विकेट.
मार्गी लागला आणि डिसिजन फिल्डिंगचा घेतला. हो क्या बात आहे. पुन्हा एक जबरदस्त बॉल, एक चांगला टप्पा, शॉर्टकट टप्पा, परंतु बॅटरला मात्र कुठेतरी अडचणीत आणणारा बॉल म्हणता येईल. एक दोन बॉल जबरदस्त पिकिंग केले. पहिल्या ओव्हरला कव्हर केलं जाते का, तर अर्थातच करावं लागणार आहे. पहिले झालेली चूक म्हणून काढावी लागणार आहे. धनाजीने केलेल्या चुका बघावे लागणार आहेत. क्या बात आहे, काय बॉलिंग आहे, जबरदस्त शिवम. सलगचे 3 निर्धाव बॉल मात्र मार्गी लागले. यावेळेचा आणखी एक चांगला बॉल होता, परंतु इकडे एक मात्र सिंगल रन येतोय. 4 बॉल 8 रन झालेत. 4 बॉल आणि 8 रन झालेत. त्याला इनिंग मध्ये टॉस असणार आहे. इनिंग मध्ये टॉस आहे. नेक्स्ट टीम वेगळं यायचंय. इनिंग मध्ये टॉस केला जाणार आहे. इथे मात्र चान्स आणलाय. एका बॉलसाठी 4 रनाची धडपड, आणि ती धडपड मात्र कुठेतरी इथे क्रिकेट करताना पाहायला मिळाले नाहीये. सिंगल रन होतोय कम्प्लीट. फर्स्ट अँड प्ले आणि आरएसपी वॉरियर्स, फर्स्ट अँड प्ले आरएसपी वॉरियर्स. इनिंग मध्ये टॉस असणार आहे. इकडे मात्र बॅकफुटला जाऊन नाव, तिकडे पॉईंट कव्हरला टॅप केलाय. सिंगल रन घेतोय. 20 रन झाले. 2 ओव्हर आणि 20 रन. 2 ओव्हर आणि 20 रन. फर्स्ट अँड प्ले आणि आरएसपी वॉरियर्स त्यासाठी बोलायला इनिंग मध्ये टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन ग्राउंडवर यायचंय. इनिंग मध्ये कंपल्सरी टॉस आहे. फॉलो नेम द्यायचे शुभम. शुभम आलाय. शुभम आता देईल का, म्हणजे फोटोग्राफर देखील इथे फोटो क्लिक करतात. सर आपलं नाव निखिल रणजित. नक्कीच रणजितची. ओहो जबरदस्त कॅच, क्या बात आहे. कोणी कॅच पकडलाय, कोणी रिसीव्ह केलाय. अमित एक जबरदस्त कॅच पकडलाय. म्हणजे सलामीची जोडी मात्र कुठेतरी भासायली. जबरदस्त ड्राईव्ह केला होता. तिकडे शुभमला आपण इकडे देखील पाहतोय आणि तिकडे देखील शुभमला पाहतोय. म्हणजे शुभमच्या नावाचं इथं बरेच बोला आहे. शुभम टॉगर देखील आपण पाहतोय. चांगला ड्राईव्ह केला होता लॉंग ऑफला. शुभम अवेन्यू. तिकडे शाळेतील मुलं देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. चुकीचा बॉल, नो बॉल. 3 बॉल झाले 23 रन. इथे मात्र उडवलाय बॉल, निघून गेलाय. जबरदस्त, क्या बात आहे. आलाय सीसीएस सीझन 6 चा हा आणखी एक यशस्वी षटकार. 6 रन. एक जबरदस्त षटकार. 4 बॉल 29. पुन्हा पुन्हा उडवलाय. इथे मात्र चान्स मारलाय. इथे गोलंदाजाने मात्र जबरदस्त कामगिरी केली आहे. फिल्डर आहे, फिल्डर आहे. कोणी कॅच पकडलाय. अक्षय किपर, किपर कॅच कोणी पकडला. भावेश. भावेशने चांगला कॅच पकडलाय. निघून आलाय. गेट बंद करा, गेट बंद करा. शेवटचा बॉल आहे. 1 to go. आणि इथे मात्र बोल्ड आउट झाले. एक मात्र बोल्ड आउट झाले. आणि एक विकेट. संगीत येत आहेत. 3 ओव्हर झाले. 3 ओव्हर 29. 29.
हॅलो चला प्रशांत कॅप्टन आणि RSP वॉरियर्स कॅप्टन रेडी आहे काय? ओके ओके रेडी तुमचा टॉस आहे या ओव्हर नंतर हरकत नाहीये पण आपण जरा फोटो वगैरे छान येईल इकडे विकेटवर नो बॉल कौशल 30 झाले म्हणजे जवळपास धावसंख्येला ब्रेक लागलाय कारण पहिल्या ओव्हरमध्ये जी धावसंख्या सुरुवात झाली होती पहिल्या ओव्हरमध्ये जी प्रहारी अक्षय आणि मयूरची बॅटिंग पाहायला मिळाली त्यानंतर कव्हर केली ती ओव्हर मात्र शिवमने एवढे चेंज केले बॉलर दुसरा विचार घेत आहे अमित आलाय शेवटची ओव्हर आहे कुठेतरी आणखी जर या ओव्हरला 10 रन जरी आले इथे मात्र ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला बॉल मध्ये थांबवलाय 1 बॉल आणि 31 म्हणजे 45-50 पर्यंत टार्गेट चेस आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये जवळपास 4 ते 5 बॉल ठेवून धावसंख्या पूर्ण झाली आहे क्या बात आहे 6 रन संदीप 2 बॉल 37 धावसंख्या देखील 37 आणि ओहो क्या बात आहे सलगचे 2 षटकार 30वी सीझन 6चा आणखी एक षटकार पाहतोय आपण आणि इथे चान्स पडला होता शेवटचा 2 बॉल बाकी आहे 44 उडवले आहे सिंगल रेड कंप्लीट आणि विकेट घेतोय कौशल शेवटचा बॉल आहे 44 झाले खोट झालाय शेवटचा लास्ट बॉल आणि शेवटच्या बॉलवर उडवला आहे तिकडे चान्स बनला होता 1 रन होतोय कंप्लीट आणि 45 झाले 46 टार्गेट चला या कॅप्टन या लवकर कॅप्टन यायचे चला RSP वॉरियर्स कॅप्टन RSP वॉरियर्स कॅप्टन सुमित RSP वॉरियर्स हा या सर टॉस करून द्या सर 46 झाले 46 टार्गेट आहे आणि नेक्स्ट मॅच टॉस होते कोणी क्लिअर नाही का तुमचा फोटो घ्यायला एक मिनिट हा चला टॉस होते नेक्स्ट मॅच टॉस केला जातोय कॉल केलाय कोणी कॉल केला ओके कॉलिंग चला मॅच ऑन करायची लगेच एकंदरीत आपण पाहिलं तर किती टार्गेट आहे त्याच्यात किती टार्गेट आहे 46 म्हणजे पहिली मॅच 45 आणि सेकंड मॅच 46 जबरदस्त कंट्रोल केलं धावांना बॉलिंग अटॅक वरती कारण पहिल्या ओव्हरला जी धावसंख्या आली होती तर नंतर 3 ओव्हरचा विचार कुठेतरी पॅनल्टी दिली कुठल्या बॉलिंग टीमला पॅनल्टी 5 रनांची त्यामुळे 5 रन त्याचे मायनस झाले आणि एकंदरीत ओके धावाचं टार्गेट कम्प्लीट करायचंय 5 रन ऍडव्हान्टेज धावा मिळाले म्हणजे धावाची सुरुवात झाली आहे दोनच धावा म्हणतात ना दोघांना दसरा आणि बोनस घेतोय ओके
अंपायर म्हणून आपण सर पाहिलं तर मुख्य पंच म्हणून आमचे कुणाल सर कामगिरी करतायत. एका बाजूला हर्ष सर काय काम होते. पहिली ओव्हर घेऊन अक्षय सलामीचा गोलंदाजी मार्कवरती पहिला गोल शॉटमॅन टप्पा भेडकावला गेलाय. आलाय सरकार 4 रन जबरदस्त सुरुवात बंद झाली आहे. एक मोठा धावांचा टार्गेट रचायचा आहे. पहिल्या बॉलवरती सरकार पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि 9 रन. पुन्हा क्या बात आहे. भावेश एक जबरदस्त डाव केलाय. सलगची 2 यशस्वी मात्र मोठे स्ट्रोक खेळले गेले. एक चौकार आणि एक षटकार. शॉटमॅन टप्पा नो बॉल आणि प्लेस करावा लागणार आहे. नो बॉल प्लेस रन 2 रन मिळत आहेत. 17 रन झालेत. 2 बॉल आणि 17 रन. एकतरी केला सिंगल रन गेले काय. चांगला बॉल या वेळेला चान्स पडला असता परंतु मात्र कुठेतरी बॅकफुटला आला. बॉल तिकडे ऑफ ड्राईव्हला कव्हरला ड्राईव्ह गेलाय. लॉंग ऑफ बॉल गेलाय. सिंगल रन सेकंड आउट आणि 2 रन कंप्लीट. 5 बॉल 19 रन झाले. 5 रन ऍडव्हान्टेज रन मिळाले तुम्हाला. बॉल 20 रन झाले. 5 बॉल मिस. तुम्हाला पण हाच रन रेट लक्षात ठेवायचा आहे. 5 बॉल 20 झाले. चान्स बनलाय. पहिला विकेट शुभमला वाजला. इथे पहिली विकेट घेते. कॅच रिसीव्ह केलं त्याने नाव कळवायचंय. कॅच रिसीव्ह केलं त्यांचं नाव कळवा. कळवा ना मित्रा. कळवा ना. धनाजी आलाय. धनाजी 1 ओव्हर 20. क्या बात आहे भावेश. जबरदस्त. भावेश मात्र काय बॅटिंग करतोय. भावेशने दुसरा चौकार मात्र पाहायला मिळतोय. भावेशच्या बॅट मधून 6 पाहायला मिळतोय. 6 ओके सॉरी. पुन्हा एक ड्राईव्ह केलाय. चुकी झाली. कव्हर केली आहे. तिथे बॅकअप होता परंतु 2 रन मिळणार आहे. मात्र पाहायला कुठेतरी इंजर्ड झाले त्याचं. तिकडे शाळेची मुलं देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. वडापाव आणि वडापाव सोबत क्रिकेट. क्या बात आहे. चौकारांनी षटकाला तिकडे तुम्ही देखील प्रतिसाद द्यायचा आहे. क्या बात आहे. इथे मात्र वाईट बॉल. मॅच पूर्णतः पडली आहे. तिकडे मात्र जबरदस्त फिल्डिंग आहे. पण काय फिल्डिंग आहे. कुणी बॉल अडवलाय. संदीप सैनी आणि टाळ्या मला मित्रांनो. काय बॉल अडवलाय. सोडला ठीक आहे पण बॉल सगळं थांबवलाय. रन आला नाहीये. बॉल आणि आलाय. भावेश मात्र एकतर्फी प्रति हल्ला करतोय. अनेकांचा एकतर्फी प्रेम असतं. इथे एकतर्फी बॅटिंग पाहायला मिळते. 36 झाले. 4 बॉल. शिवीचे 2 बॉल आहेत. इथे मात्र बंद ड्राईव्ह केलाय. चान्स होता मिस झालाय. सिंगल रन येतोय. बॉल मिडलला ड्राईव्ह केलाय. बॉल आणि डिक्लेअर 100. 38 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात आणि 38 रन झालेत. अजूनही 12 बॉल उर्वरित बाकी आहे. त्याचा पाठलाग करतायत.
चला आरएसपी वॉरियर्स आणि टॉस अँड प्ले रेडीला चाललाय, डिसिजन घेतलाय फिल्डिंगचा ना, फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. जबरदस्त बॉल, अनुभवाचा बॉल, बॉल रिसिव्ह कुठेतरी कीपरने पुढे गेलाय. काही भूल आहेत. रघुजी यांनी सध्याच्या सत्रामध्ये साखर घातला, अनुभवी गाराणं घातलं गणपतीच्या चरणी आणि प्रत्येक खेळाडूला ऊर्जा दिली, गणराचा आशीर्वाद मिळवून दिला. चुकीचा बॉल किंवा 5 लावण्याची गरज आहे. नो बॉल उडवला आहे आणि 2 रन येत आहेत. एक मिनिट 43, 5 रन ऑलरेडी ऍडव्हान्स मध्ये घेतले. 43 झाले, 3 रन काय पाहिजेत, 3 रन पाहिजे, 3 रन नाही ना मित्र. एक मिनिट सांगतो मी सांगतो चालू करा 43 नो बॉल आणि मॅच मात्र जिंकली आहे. या मॅच वरती नाव कोरले अर्थात टीम आहे 26 लाख विन बाय 8 विकेट. चला आरएसपी वॉरियर्स मॅन ऑफ द मॅच आहे.